लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे, तर उकडीचे मोदक व्हायलाच पाहिजे। बऱ्याच जणांना उकडीचे मोदक करताना ते जमत नाही, वेळ फार लागतो। तर आज आपण दोन प्रकारे मोदक बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये झटपट असे मोदक जे आहेत ना ते आपण बनवू शकतो। ज्यांना जमत नाहीत हातावर करायला ते देखील अगदी सहजपणे झटपट असे हे मोदक होतील। आणि ज्यांना येतात, जर घरी गणपती असेल तर बऱ्याचदा आपण वेळ देऊ शकत नाही, अशा वेळी झटपट मोदक हाच एक बेस्ट ऑप्शन आहे। एकसारखे देखील येतात आणि चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। तर मोदकांसाठी आपल्याला लागणार आहे तांदळाची पिठी। तर मी इथे तांदळाची 1 वाटी पिठी घेतलेली आहे। इथे आंबेमोहोर तांदळाचा वापर केलेला आहे, ज्याच्यामुळे सुगंध जो आहे ना मोदकांचा मस्त असा येतो। किंवा आपले साधे कुठलेही तांदूळ जे आहेत तुम्ही वापरू शकता। तर हे आधी मी धुतले आहेत, सावलीमध्ये वाळवले आहेत आणि चक्कीवर दळून आणलेले आहेत। त्यानंतर हे चाळून घेतलेले आहे। तर जेवढं तांदूळ घ्यायचं आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे। तर मी इथं 2 वाट्या पाणी जे आहेत ना वाटीने मोजून घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मोदकांमध्ये असं छान असा मऊपणा येतो। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पाण्याला उकळी आली का जेवढं पीठ आहे 2 वाट्या पाणी आहे तर 2 वाट्या पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। पीठ टाकलं की चांगले असं हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पीठ जे आहे ना असं व्यवस्थित असं भिजलं पाहिजे। या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडनं व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर गॅसची फ्लेम इथं लो ठेवायची आहे। मिक्स झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर पीठही इथं सगळीकडनं हे चांगलं असं भिजलेलं आहे। आता एवढं गरम तर मळणं शक्य नाही, तर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। त्यामुळे पीठ चांगलं असं शिजलं जाईल आणि वाफही थोडीशी आतमध्ये मुरली म्हणजे मऊपणा पिठाला येईल। तोपर्यंत आपण मोदकांसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। त्या नारळाचा मागचा जो काळा भाग आहे तो सगळा काढून टाकलेला आहे आणि असं बारीक असं हे खोबरं मी कापून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सारण तयार करायचं आहे। तर 1 वाटी जर खोबरं असेल तर पाऊण वाटी गूळ वापरायचं आहे। किंवा गोडाचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर आपल्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण आता सारण बनवायला घेऊया। तर इथे कढई गरम करून घेतलेली आहे, 1 चमचा तूप टाकलेलं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। तर सगळ्यात आधी याच्यामध्ये मी गूळ वितळून घेणार आहे। गूळ वितळून घेण्याचं कारण म्हणजे काय होतं, बऱ्याचदा सारणामध्ये गुळाचे खडे राहिले जातात आणि त्यामुळे गूळ जो आहे ना असं वितळून घ्यायचा आहे। उकळी वगैरे येऊ द्यायची नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आणि गूळ चांगला वितळला की याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे ते वाटायचं आहे। गूळ असा वितळून जर खोबरं टाकलं तर गुळाचे खडे राहत नाही, मोदक त्याच्यामुळे एकदम छान असे तयार होतात, फुटत वगैरे नाही। नाहीतर खडा वगैरे राहिला तर वाफ जेव्हा आपण उकडायला ठेवतो त्यामुळे गुळाचं पाणी होतं आणि बऱ्याचदा मोदक फुटले जातात। तर हा एक बेनिफिट आहे याच्यामध्ये। आता हे कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे आणि हे सारण जे आहे ना मोदकाचं पूर्ण सुक्क होतपर्यंत आपण हे असं शिजवून घ्यायचं आहे। आता या मोदकाच्या सारणामध्ये बरेच जण खसखस टाकतात, ड्रायफ्रूट्स टाकतात। तर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी हरकत नाही। तर सारण जे आहे ना बऱ्यापैकी आपलं इथं सुक्क झालेलं आहे, असं सुटसुटीत झालेलं आहे। तर याच्यामध्ये थोडीशी फायनली वेलची पूड टाकायची आहे आणि आपलं सारण जे आहे ना तयार झालेलं आहे। आता जी आपण उकड काढून ठेवली होती ती देखील ताटामध्ये काढलेली आहे, चांगली अशी मुरलेली आहे आणि आता ही गरमच आहे। तर हाताने जेवढं जमेल तेवढं आपण मळून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा हात लावून मी हे मळून घेत आहे, किंवा वाटीने आधी किंवा प्लेन प्लेट घेऊन देखील आपण हे मिक्स करू शकता। तर इथं हाताला थोडंसं पाणी लावून चांगलं असं हे मळून घेता येत आहे, त्याच्यामुळे हे चांगलं मळून घेतलेलं आहे। मळत आल्याच्या नंतर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा तुपामध्ये हे असं मळून घ्यायचं। एकदम लोण्यासारखं मऊ असं दिसत आहे। आंबेमोहोर तांदूळ आणि त्याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे। तर मस्त अशी ही उकड जी काढलेली आहे त्याचा सुगंध सुटलेला आहे। ते इथं पाहू शकताय, चांगलं असं एक 7 ते 8 मिनिट मी मळून घेतलेलं आहे। आणि पीठ जे आहे ना खूप घट्ट देखील असता कामा नये। इथे पाहू शकता या पद्धतीचं पीठ तयार व्हायला पाहिजे आणि हाताला अजिबात चिटकत नाही। एकदम छान अशी आपली ही मोदकाची उकड तयार झालेली। आता यानंतर आपण मोदक बनवायला घेऊया। तर 2 पद्धतीने आपण बनवणार आहोत, एक तर हाताने आणि दुसरं म्हणजे साचा वापरून बनवणार आहोत। पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे, बाकीचं झाकून ठेवायचं आहे आणि गोळा चांगला असा हातावर मळून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकताय
आपण पुरणपोळी भरण्यासाठी जसं आपण हे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे अंगठ्याचा वापर करून असं हे गोल बनवायचं आहे. जर हातावर बनवणं शक्य नसेल, पुरी यंत्र जे आहे त्याच्यावर डायरेक्टली प्रेस करून देखील तुम्ही या पद्धतीची अशी चपटी पोळी बनवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर या पद्धतीचे असे हे मोदक बनवू शकता. तर इथे मध्ये सारण ठेवलेलं आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला अशा हे याच्या पाकळ्या काढायच्या आहेत. सगळीकडनं असं फोल्ड झाल्याच्या नंतर वरच्या साईडने अलगद असं हे दाबून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे काही पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मोदक जो आहे ना आपला तयार झालेला आहे. तर बरेचदा काय होतं, आपल्याला येत देखील असतात, पण घरी गणपती असेल किंवा कुठे गणपतीसाठी जायचं असेल तर एवढा वेळ आपण देऊ शकत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे, तर साचा हा बेस्ट ऑप्शन आहे. झटपट आणि एकसारखे एका आकाराचे मोदक तयार होतात. तर आपल्याला जमत असेल तर हातावर पटपट करू शकता किंवा साचा हा बेस्ट ऑप्शन आहे. चवीमध्ये तर कुठलाही फरक पडत नाही. तर हातावर असे हे मोदक आपले करून झालेले आहे. ह्या पद्धतीने बाकीचे करून घेतलेले आहे. आता साच्यामध्ये करायचं असेल तर आधी याला तूप किंवा तेल आतमधून लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे करायचं आहे. एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आतमध्ये ठेवायचा आहे. पिठावर आधी गोळे असे करून घ्यायचे आहेत आणि या बोटाने असं हे दाबून घ्यायचं आहे. म्हणजे सगळीकडे साच्याला आतमधून पीठ जे आहे ना आतमध्ये पसरवून घेतलेले आहे. या पद्धतीने मध्ये असे हे होल तयार झालेले आहे आणि याच्यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं आपल्याला हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. जर एक्स्ट्राचं पीठ आलेलं असेल बाहेरचं ते फोल्ड करून घेऊ शकता किंवा दुसरं एक्स्ट्राचं पीठ जे आहे ना ते खालून लावून घ्यायचं आहे आणि मोदक आपला खालच्या साईडने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे इथं असं हे ओपन करून घेऊया. तर पाहू शकता एकसारखा मस्त असा नक्षीदार असा मोदक आपला साच्यामधला तयार झालेला आहे. किती झटपट असा होतो. तर या पद्धतीने दोन्ही मोदक तयार करून घेतलेले आहेत, हाताने देखील आणि साच्याने देखील. तर पाहू शकता एकदम मस्त झालेले आहेत, एकसारखे झालेले आहे आणि कुठेही फुटलेले नाहीत. आता आपल्याला हे घ्यायचे आहेत उकडवून. आता उकडण्यासाठी देखील एक मार्ग आहे, तो म्हणजे मी इडली पात्रामध्ये हे मोदक जे आहे ना उकडून घेणार आहे. म्हणजे एका वेळी जास्तीत जास्त मोदक आपण उकडवून घेऊ शकतो. तर इडली पात्राला मी असं आतमध्ये तेल लावून घेतलेलं आहे. फक्त भांडी जी ठेवणार आहोत आपण ते अल्टरनेट ठेवायचे आहे. एकावर एक जर ठेवली तर ते चिकटणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने मोदकाचं आतमध्ये प्लेट जे आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. तर मधली एक प्लेट मी ठेवलेली नाही, डायरेक्ट लास्ट आणि वरची ठेवलेली आहे. 12 मोदक एकावेळी होतात. इडली पात्रामध्ये काही चिकटण्याचं टेन्शन नाही, काही नाही आणि व्यवस्थित अशी ह्याची उकड निघते. तर हे मोदक थंड झाल्याच्या नंतर काढलेले आहे आणि वरून मस्त असं तूप टाकलेलं आहे. पाहूनच एकदम मस्त असे हे दिसत आहेत आणि एकदम लुसलुशीत असं त्याचं आवरण दिसत आहे. तर असे हे मोदक जे आहेत ना आंबेमोहोर तांदळामुळे चवीला खूप छान लागतात. सुगंध देखील एकदम मस्त असा येत आहे. त्यावरून तूप टाकलेलं आहे तर मग चवीमध्ये अजूनच छान वाटतं. दुसरे केलेले मोदक मी कढईमध्ये असे उकडून घेतलेले आहेत, ते देखील छान असे उकडलेले आहेत. मोदक कुठल्याही प्रकारे करा, चवीमध्ये काही फरक पडत नाही. तर वरून मस्त असं हे तूप टाकलेले आहे. आपल्याला जेवढं साहित्य वापरायचं आहे त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा अगदी साध्या सोप्या कमीत कमी साहित्यामध्ये देखील मोदक छान होतात. केसर वगैरे बरेच जण टाकतात, ते टाकायची देखील गरज नाही. खरी चव जी आहे ती सारणाची आहे आणि वरून केलेले ही उकड. तर छान झालेले आहेत, एकदम मऊ लुसलुशीत असे हे मोदक आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर घरी करून पहा, झटपट असे होणारे हे मोदक देखील करून पहा, वेळ वाचेल आणि छान असे एकसारखे मोदक होतात. तर आपल्याला आवडेल आणि पॉसिबल असेल त्या पद्धतीने उकडीचे हे मोदक करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.